नमस्कार। अजित पवार यांचं एक जुनं विधान प्रचंड व्हायरल होत आहे। त्यामुळे आता अजित पवार यंदाची विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा होत आहे। पण येत्या काळात अजित पवार काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार जुन्या भाषणामध्ये काय म्हणाले होते ते पहा। लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी जाहीर भाषणात एक विधान केलं होतं। अजित पवार यांचं हेच भाषण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे। या भाषणातील अजित पवारांचं वक्तव्य पाहता अजित पवार आता बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा होत आहे। 16 फेब्रुवारीचं अजितदादांचं हे भाषण आहे। लोकसभेला बारामतीतून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिला नाही तर मी बारामतीतून विधानसभा निवडणुकीला उभं राहीन, नाही तर तुम्ही जर मला साथच देणार नसाल तर मला माझा संसार आहे, मी निवडणूक लढवणार नाही, असं अजित पवार या सभेत म्हणाले होते। त्यांचं हे भाषण आता सध्या व्हायरल होत आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभं होतं। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा झालेल्या या लढतीत सुप्रिया सुळे जिंकल्या। मात्र त्यानंतर आता अजित पवार यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। आता अजित पवार यंदाची विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं बोललं जात आहे। ते राष्ट्रवादीच्या जनसन्मान रॅलीत उपस्थित असणाऱ्या लोकांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत ही केवळ चर्चा आहे, यात कोणतंही तथ्य नाहीये। बारामती म्हणजेच अजित पवार अशी ओळख आहे। त्यामुळे अजितदादा असा निर्णय घेणार नाहीत आणि त्यांनी तसा निर्णय घेऊही नये असं अजित पवार यांच्या समर्थकांनी देखील म्हटलंय। आता अजित पवार त्यांच्या शब्दावर कायम राहणार की पलटणार यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।